नमस्कार. द इकॉनॉमिक टाइम्स मराठीच्या सहयोगाने आयोजित USP सिरीज वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विथ डायबिटीज विथ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा आजच्या चर्चेचा विषय. या वेबिनार मध्ये आपण मधुमेहाशी संबंधित विविध विषयांचा सखोल अभ्यास करणार आहोत. मधुमेह रोग, त्याबाबत असलेले समज, तथ्य आणि त्याच्याशी संबंधित जीवनशैलीतील घटक यांचा समावेश आहे. तर मी अँकर मेधावी, तुम्ही सर्वजण या माहितीपूर्ण सेशन मध्ये सहभागी झाला यासाठी तुमचे आभार मानते. जीवनशैली सुधारणा करत डायबिटीजवर कशी मात करता येईल या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. आणि हे माहितीपूर्ण सत्र USP द्वारे आयोजित करण्यात आलं असून त्यांच्या सहयोगासाठी आभार. मधुमेह हा जगातील सर्वात मोठ्या आजारांपैकी एक आजार आहे. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या मते 2045 पर्यंत भारतातील 2,04,00,000 लोकांना मधुमेह होऊ शकतो. बिघडलेली जीवनशैली, फास्ट फूड खाणं, हार्मोनल असंतुलन आणि अनुवंशिक घटक ही या आजाराची मुख्य कारणे आहेत. तर सतत तहान लागणं, थकवा जाणवणं, वारंवार लघवी होणं आणि वजन कमी होणं किंवा वजन वाढणं अशी मधुमेहाची अनेक लक्षणं आहेत. इतकंच आपल्याला मधुमेहाबद्दल माहिती आहे. मात्र तुम्ही प्री डायबिटीज बद्दल ऐकलंय का? आपल्या देशात आणि जगभरात अनेक लोक प्री डायबिटीजलाही बळी पडतात. नेमकी समस्या आहे तरी काय? प्री डायबिटीजची लक्षणे कोणती आहेत आणि हे कसं रोखता येईल याविषयी आज आपण जाणून घेऊयात. तर आज आम्हाला सांगण्यात खूप आनंद होतोय की आपल्या पॅनलवर असलेले तज्ज्ञ मधुमेह असतानाही कशा पद्धतीनं या आजाराशी लढायचं यावर प्रकाश टाकणार आहे. यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर अनिता खंडेलवाल, ज्या डायबिटीज, थायरॉइड अँड हार्मोन स्पेशालिस्ट आहेत. अकोला येथे त्या कार्यरत आहेत. डॉक्टर, तुमचं या सेशन मध्ये खूप खूप स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. यानंतर डॉक्टर प्रमोद गांधी, जे डायबिटीज, थायरॉइड अँड हार्मोन स्पेशालिस्ट आहेत आणि गांधी हॉस्पिटल नागपूर येथे आपली प्रॅक्टिस करत आहेत. डॉक्टर, तुमचं देखील खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. आणि डॉक्टर सुजित चंद्रात्रेया, जे डायबिटोलॉजिस्ट अँड एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत आणि एंडोकेअर सुपर स्पेशालिस्ट क्लिनिक नाशिक येथे कार्यरत आहेत. डॉक्टर, तुमचंही मनापासून स्वागत करते. तर आता अधिक वेळ न घालवता आपल्या वेबिनारला सुरुवात करूयात. तर 2021च्या अभ्यासात आढळल्याप्रमाणे 10,01,00,000 लोकांना मधुमेह असून 13,06,00,000 व्यक्तींना प्री डायबिटीज आहे. तर 25,04,00,000 लोकांमध्ये लठ्ठपणाचं सामान्य लक्षण दिसून येत आहे. यामुळे माझा पहिला प्रश्न आहे डॉक्टर अनिता यांना की मधुमेह मॅनेज करण्यासाठी लाईफस्टाईल मध्ये नेमके कोणकोणते महत्वाचे बदल केले पाहिजे? आपण जेव्हा आजची गोष्टीची सुरुवात करत आहोत डिस्कशन आपण, तर आमची समज अशी आहे की हे जे आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून बोलत आहोत ते मुख्यतः टाईप 2 डायबिटीज आम्ही म्हणतो त्याच्याबद्दलच बोलत आहोत मोस्टली. कारण 100 पैकी 90% म्हणजे टाईप 2 डायबिटीज आणि बाकीचे 10% मध्ये टाईप 1 पॅनक्रियाटिक आणि बाकीचे. तर हे जे लाईफस्टाईलचा परिणाम आपल्याला डायबिटीज वर, ब्लड प्रेशर, हार्टचे प्रॉब्लेम याच्या सगळ्यावर परिणाम दिसत आहे. तर आपल्याला कसं काय काय परिणाम आणि काय काय आपण काळजी घेऊ शकतो, काय बदल करू शकतो त्याच्यात आहे. हे जर आपण कारण समजलं लाईफस्टाईल मध्ये काय होत आहे आणि कशाने डायबिटीज होत आहे तर त्याच्यावर आपल्याला काम करणं सोपं होते. तर त्याच्यात असते की एक हे टाईप 2 डायबिटीज मध्ये आपल्या लाईफस्टाईल मुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढते. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे शरीरात इन्सुलिन असते पण त्याचा असर होत नाही. ते कशामुळे होते? ते आपल्या वजनामुळे होते किंवा आपल्या जीवनशैली, वजन, चालफेर नाही होणे. वजनाचं मुख्य कारण आपलं खानपान आणि खानपानची जास्तता आणि दुसरं आहे व्यायामची कमतरता, हालचाल कमी झाली आहे त्याच्यामुळे. आपले स्ट्रेस फॅक्टर्स वाढलेले आहे. बाकी ब्लड प्रेशर असलं की बाकी सोबतचे दुसरे काय प्रकार असले ते, तर हे सगळं कारण मिळून आपल्याला लाईफस्टाईलचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स पैदा करतात आणि डायबिटीज होते. तो आपल्याला सगळ्यात पैकी लाईफस्टाईल मध्ये वजनावर नियंत्रण ठेवावं लागेल. त्याच्यावर आहे मुख्य आपली खानपानची शैली. दुसरं, दररोज कमीत कमी 1 तास तरी व्यायाम करायला पाहिजे सगळ्यांना. आणि जेवढं शक्य असेल तर आपले नॉर्मल BMI पर्यंत यायला पाहिजे. नॉर्मल म्हणजे आपल्या उंचीसाठी जेवढं वजन असते
तिथपर्यंत नाही आले, आपण जर लठ्ठ असले, आपलं BMI समजा 30 आहे 40 आहे, तरी 1-2 किलो जर आपलं वजन कमी झालं तरी त्याच्या शुगरला नियंत्रण करण्यात येते. तो आपल्या म्हणजे आपण विचार करतो की आपलं वजन तर एवढं जास्त आहे, थोडंसं खाल्ल्याने काय होणार, पण जेव्हा आजच सुरू केली आणि 1-1 किलोचाही फरक जाणवला शरीरावर, तो आम्हाला ते शुगर नियंत्रणात करण्यात मदत होते. आणि जर आपण वजन कमी केलं तर हे डायबिटीस पूर्ण रूपाने निघून पण शकते, म्हणजे थांबू शकतो आपण ते डायबिटीजला. प्री डायबिटीस स्टेजमध्ये आपण वजन कमी केलं तर डायबिटीस आपण थांबू शकतो. हे 2 मुख्य घटक आले. तिसरा झाला लाईफस्टाईल, म्हणजे आपला स्ट्रेस, ऑड टाइम उठणे, झोपणे आणि रात्रभर जागणे, हे सगळं, आणि हे कॉम्पिटिटिव्हनेस, हे सगळं आपल्या जीवनशैलीत स्ट्रेस निर्माण करते. स्ट्रेसने होते कॉर्टिसॉल वाढते आणि त्याच्याने मग हे इन्शुलिन रेझिस्टन्स वाढते. तर ते स्ट्रेस कमी करण्याच्या की आपल्या जे काही आहे, मेडिटेशन तो आम्ही म्हणतोच, पण थोडस रिलॅक्स व्हा. पूर्ण 24 तास म्हणजे आठवड्यात 2 दिवस आपल्यासाठी काढा. आणि बरेचपैकी जे स्ट्रेस मॅनेजमेंट आहे ते एक वेगळा विषय आहे. तर हे सगळं आपण छोटे मोठे काळजी घेतली तर आपल्या लाईफस्टाईल मध्ये बदल करून आपण आपलं वजन कमी करू शकतो, स्ट्रेस टाळू शकतो आणि याने थांबू शकतो डायबिटीजला. आणि जर असेल डायबिटीज तर त्याला मॅनेज करण्यात आपण मदत करू शकतो. ICMRच्या मेटाबॉलिक नॉन कम्युनिकेबल डिसीज हेल्थ रिपोर्टनुसार भारतात मधुमेहाचे प्रमाण 11.4% आहे, तर 35.5% लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. भारतात साधारणतः 28.6% लोकांना लठ्ठपणाचा त्रास आहे आणि 39.5% लोक ओटीपोटातील लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. तर महिलांच्या ओटीपोटातील लठ्ठपणाचे प्रमाण हे चक्क 50% आहे. तर याविषयी माझा पुढचा प्रश्न डॉक्टर प्रमोद यांना आहे. मधुमेह मॅनेज करण्यासाठी संतुलित आहार असणं महत्वाचं आहे का? त्यासाठी कोणते आहार तुम्ही सजेस्ट कराल? धन्यवाद मेधावी. मधुमेह हा एक बेसिकली लाईफस्टाईल डिसऑर्डर आम्ही याला म्हणतो. तर बेसिकली मधुमेह हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. याच्यासोबत बाकी जसं तुम्ही सांगितलं की ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल हे सुद्धा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. आणि यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन याचा अर्थ त्याच्यात आहार, व्यायाम याचा खूप महत्वाचा वाटा आहे. आता लेट अस डिस्कस अबाउट दी आहाराचं मधुमेहामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे. असं आहे की मधुमेह जर कंट्रोल ठेवला तर आपण लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स जे आहेत मधुमेहाचे त्याच्यापासून बचाव करू शकतो. आणि मधुमेह कंट्रोल करायसाठी आपल्याला आहार व्यवस्थित घ्यायला पाहिजे, सो दॅट आपल्याला क्वालिटी ऑफ न्यूट्रिशन, क्वालिटी ऑफ डाएट शुड बी गुड, ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ कॅलरीज शुड बी गिवन ॲज पर पेशंट्स नीड. म्हणजे प्रत्येक मधुमेह व्यक्तीची कॅलरी रिक्वायरमेंट वेगवेगळी राहते, कारण की त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या असतात, त्यांच्या बॉडी हॅबिटस वेगवेगळं असतो, त्याच्याप्रमाणे प्रत्येकाच्या आहाराची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. नाव त्याच्यासाठी आपल्याला हे जे डाएट द्यावं लागतं दॅट हॅज टू बी इंडिव्हिज्युअलाइज. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीचा आहार वेगवेगळा राहतो आणि म्हणून आपल्याला आहार तज्ञांची किंवा न्यूट्रिशनिस्टची मदत घ्यावी लागते. आपण जर जेवढ्या कॅलरीज घेत आहे त्याच्यापैकी ऑलमोस्ट 45 to 50% कॅलरीज आपल्याला कार्बोहायड्रेट्स मधनं मिळायला पाहिजे. कारण की असं आढळलेलं आहे की कार्बोहायड्रेट इंडियन डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्ती आहे, म्हणून ते थोडं कमी करायला पाहिजे. पण याचा अर्थ खूप लो कार्बोहायड्रेट केलं तरी पण ते हानिकारक असतं. म्हणून ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट विच इन्क्लूड्स अप्रॉक्सिमेटली 45 to 50% of your total calories should be in the form of carbohydrates. Proteins approximately 15 to 20% of the total calories should be in the form of proteins. आणि व्हेजिटेरियन लोकांमध्ये प्रोटीन्सचं प्रमाण एवढं जास्त घेणं थोडं डिफिकल्ट असते, पण आपल्याला एन्श्युअर करायला पाहिजे की आपण ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ प्रोटीन्स घ्यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आहार तज्ञांची मदत घ्यावी लागते. सोबतच फॅट इंटेक सुद्धा ॲडिक्वेट पाहिजे, बिकॉज फॅट इज ऑल्सो निडेड फॉर व्हेरियस मेटाबॉलिक प्रोसेसेस इन द बॉडी. सो फॅट शुड बी अप्रॉक्सिमेटली 27 to 30% of the calories should be in the form of fat.
सो दॅट्स हाऊ वी शुड टेक दी बॅलन्स्ड डाएट. आणि हे जे आपण डाएट घेतो आहे हे दिवसातनं एस्पेशली डायबिटीज व्यक्तीमध्ये आम्ही सांगतो की स्मॉल फ्रिक्वेंट मील्स, याचा अर्थ दिवसातनं 4 ते 5 वेळा थोडं थोडं खाणे इज बेटर ऑप्शन रादर दॅन टेकिंग 2 मेजर मील्स. त्याच्यात काय होतं की 2 मेजर मील्स घेतलं आणि इन बिटवीन आपण काही नाही घेतलं तर पोस्ट मील ब्लड शुगर खूप जास्ती वाढेल आणि इन बिटवीन तुमचं ग्लुकोज लेवल कमी व्हायची संभावना असते, एस्पेशली जे पेशंट्स मेडिसिन्स घेत आहेत. म्हणून कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट याचं ॲडिक्वेट प्रपोर्शन घेऊन स्मॉल फ्रिक्वेंट मील्स हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सोबत आपल्याला फायबर इंटेक शुड बी ॲडिक्वेट. फायबर इंटेक अप्रॉक्सिमेटली आम्ही म्हणतो की 14 ते 15 ग्राम पर 1000 किलो कॅलरीज शुड बी फायबर इंटेक. सोडियम शुड बी ॲडिक्वेट. म्हणून यांचं प्रपोर्शन व्यवस्थित घ्यायला पाहिजे. याच्यासोबतच बाकीचे कंपोनंट जसं फायबर इंटेक आहे that should be adequate, approximately 14 to 50 grams per 1000 kilocalories intake. Sodium intake should be adequate. नंतर अल्कोहोल इंटेक शुड बी अवॉइडेड. आता आपण जेव्हा कार्बोहायड्रेट इंटेक घ्यायला सांगतो पेशंटला त्यामध्ये फ्री शुगर्स जसं की साखर आहे, गूळ आहे किंवा मध आहे याचं प्रमाण बिलकुल नाही पाहिजे, नाही घ्यायला पाहिजे आयडियली. त्याच्यानी आपलं शुगर वाढायचे चान्सेस जास्ती असतात. आता हे जर आपण व्यवस्थित डाएट फॉलो केलं तर डाएट फॉलो करायचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, याच्यानी आपलं ब्लड शुगर तर कंट्रोल होईलच, ग्लुकोज लेवल तर कंट्रोलमध्ये येईलच, पण सोबत वजन कंट्रोल करायला सुद्धा मदत होते. वजन कंट्रोल झालं तर इन्शुलिन रेजिस्टन्स कमी होईल आणि परत ग्लुकोज कंट्रोल व्हायला मदत होईल. ब्लड प्रेशर कंट्रोल व्हायला मदत होईल. देन कोलेस्ट्रॉल कंट्रोल व्हायला मदत होईल. आणि हे जर आपण सगळं व्यवस्थित कंट्रोल केलं, ग्लुकोज लेवल, ब्लड प्रेशर, लिपिड्स हे जर कंट्रोल केलं तर लॉंग टर्ममध्ये जे डायबिटीजमुळे होणारे वस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स आहेत जसं हार्ट डिसीज आहे, पॅरालिसिस आहे, किडनीचे प्रॉब्लेम्स आहे किंवा डोळ्यांवर जे डायबिटीजचे इफेक्ट येतात ते व्हायचे चान्सेस कमी होतात. सो डाएटचं इम्पॉर्टन्स खूप जास्ती आहे डायबिटीजमध्ये आणि म्हणून आम्ही प्रत्येक व्यक्तीला सांगतो की डायबिटीजमध्ये डाएट कंट्रोल करा, एक्सरसाइज करा. धन्यवाद डॉक्टर. यावरूनच डाएट खूप महत्वाचं आहे आपल्याला कळतंय. हल्ली शहरीकरण झपाट्यानं होत आहे, त्यामुळे मधुमेहग्रस्त तरुण किंवा मधुमेहाचा धोका असलेल्या तरुणांची संख्या वाढते आणि ही खरंच चिंतेची बाब आहे. भारतातील बैठी जीवनशैली, ताणतणाव, निष्क्रियता यामुळे मधुमेह आणि कॉमॉर्बिडिटीज मध्ये वाढ होते. याला अनुसरूनच माझा प्रश्न डॉक्टर सुजित यांना आहे की मधुमेह असलेल्या व्यक्तींना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायची असेल तर शारीरिक हालचाली किती महत्वाची आहे, यावर आपला सल्ला काय? मधुमेहाची अर्धी ट्रीटमेंट किचन मधनं आणि 40% ट्रीटमेंट बाहेर ग्राउंड मधनं किंवा जिम मधनं येत असते आणि बाकी 10%च औषधं खरं तर काम करतात. व्यायाम करणं आपल्याला आवश्यक तर आहेच, पण मधुमेहींसाठी ते इसेन्शियल आहे. म्हणजे ते म्हणजे अर्जंटपणे आणि आवश्यकपणे. ते जर आपण नाही केलं तर आपण ट्रीटमेंट नाही केली असंच म्हणायला लागतं. आपण किती शहरीकरण आणि किती बिझी असलो तरी स्वतःच्या शरीराकडे आपण जर लक्ष नाही देऊ शकलो, आपण त्याला जर वेळ नाही दिला तर आपल्या आयुष्याचाच वेळ कमी होतं असं म्हटलं जातं. कुठल्याही व्यायामामुळे आपले जे स्नायू काम करतात ते रक्तातली साखरच वापरतात, त्यामुळे अर्थातच लॉजिकली बॉडीमधली शुगर कमी व्हायला त्यांनी मदत होते, रक्तातली शर्करा पातळी कमी व्हायला लागते. दुसरं म्हणजे त्यांनी अवयवांचा रक्तपुरवठा सुधारतो, त्यामुळे सगळे अवयव चांगले काम करायला लागतात. आपल्याला एंडोथेलियल फंक्शन रक्तवाहिन्यांचं सुधारतं, हृदयाची फुफ्फुसाची क्षमता सुधारते. एकंदरीमध्ये आपण 1 तास कुठलाही व्यायाम केला तर आपल्या आयुष्यामध्ये 3-3.5 तासाची भर पडते असं एकूण म्हटलं जातं. बरं, व्यायाम पण 5 प्रकारच्या गोष्टींना आपण खरं तर व्यायाम म्हणतो. नुसतं चालणं फिरणं म्हणजे व्यायाम नाही. तर पहिलं म्हणजे आपण उभं कसं राहतो, आपलं पोश्चर कसं आहे, तो पण एक व्यायामाचाच प्रकार झाला. आपण चालतो कसं, आपलं गेट कसं आहे, त्याच्यावरनं पण आपल्या पुढच्या इंजुरीज ठरतात, तो पण एक व्यायामाचाच प्रकार झाला. फ्लेक्झिबिलिटी अतिशय महत्वाची आहे. त्याच्यामध्ये योगा, पिलाटेस, स्ट्रेचिंग इत्यादी प्रकार आपण करायला हवेत. सगळ्या जॉईंटच्या पूर्ण रेंज ऑफ मोशन म्हणजे पूर्ण त्याच्या हालचालीची पूर्णपणे मर्यादा आपण टिकवून ठेवली पाहिजे. मग तो कार्डिओपल्मरी प्रकारचा व्यायाम, ज्याच्यात आपण चालणं, फिरणं, पोहणं, दोरीवरच्या उड्या किंवा डोंगर चढणं इत्यादी कामं करतो. त्यांनी हृदयाला, फुफ्फुसाची क्षमता वाढायला मदत मिळते. आणि शेवटचं तर मसल ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे आपले स्नायू बळकट करायचे व्यायाम. त्याच्यामध्ये भारतीय पद्धतीने जोर बैठका किंवा वजन उचलणं,
जिम मध्ये जाणं, मशीनवर डंबेलनी व्यायाम करणं, त्यांनी आपली हाडं आणि स्नायू बळकट राहतात. हे सगळे प्रकार आपण केले व्यायामाचे तर आपल्याला अतिशय जास्ती फायदा होतो. असं म्हटलं जातं की जे लोक व्यायाम करतात आणि जे लोक व्यायाम नाही करत त्यांची जर तुलना केली तर व्यायाम करणारे लोक साधारण 7 ते 10 वर्ष जास्ती जगू शकतात. त्यामुळे व्यायाम हा नुसताच फायदेशीर नाही तर तो अत्यंत आवश्यक आहे डायबिटीसच्या मॅनेजमेंटमध्ये. ओके, धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर अनिता यांना माझा पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आहे डाएट संबंधी. मधुमेहाच्या बाबतीत डाएट हे सर्वात महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे मधुमेह संबंधित हेल्दी डाएट करताना कोणते प्रॉब्लेम्स येतात आणि त्याला कसं तोंड दिलं पाहिजे? हो, आपलं म्हणणं आपण जे बोललो की डाएट खूप महत्वाचं आहे आणि हेल्दी लाईफस्टाईल साठी हेल्दी डाएट खूपच जास्त महत्वाचं आहे. आणि माझं तर म्हणणं आहे की 90% डाएट आणि 10% तुमचं व्यायाम आणि बाकीचे इतर. तर डाएट मध्ये जर आपण हेल्दी लाईफस्टाईल मध्ये बाकीच्या लोकांना जे प्रॉब्लेम येते ते डायबिटीसच्या पेशंटलाही तेवढंच प्रॉब्लेम येतात. आणि त्याच्या पुढे जास्त प्रॉब्लेम म्हणजे की त्यांच्या वेळेवर जेवणे. बाकीचे लोक उपाशी राहू शकतात पण डायबिटीसचे जे पेशंट असतात त्यांना उपाशी राहणे, जर औषध घेतलेली असली तर वेळेवर जेवणे, हे सगळं थोडंसं प्रॉब्लेम जास्त येतात. तर सगळ्यात मोठा सगळं प्रश्न येते टाइमचा. हेल्दी डाएट बनवायला वेळ लागते असं बाकीच्या लोकांचं मत असते. तो त्यांच्यासाठी वेगळं तयार करणे, त्याच्यासाठी वेळ द्यावा लागते. तर हे इन्व्हेस्टमेंट आहे आपलं मेंटल आणि शारीरिक. हे थोडंसं वेळ काढून जर आपण डाएट बनवली आपली आणि जे सिंपल असेल आणि हेल्दी असेल ते करायला पाहिजे. दुसरं असते फॅमिली सपोर्ट. म्हणजे जर फॅमिलीत बाकीच्या लोकांची डाएट वेगळी असेल, त्यांच्या वेगवेगळे काय म्हणतात आपण व्यंजन बनत असेल आणि यांना आपण सिंपल फूड खायला सांगत असेल तर हे फॅमिलीमध्ये सपोर्ट पाहिजे की जे आपला बाकीचे डायबिटीसचे पेशंट आहे त्यांना जे रेसिपी चालते ते आपल्या बाकीच्या पेशंटलाही सोबत शक्यपर्यंत ते अकोमोडेट करायला पाहिजे. म्हणजे तिसरा सपोर्ट असते आपल्याला हे जे कॉस्ट वेगळं जर आपण बनवायला गेलो आणि हेल्दी डाएट म्हणतात की ते कॉस्टली म्हणते, असं मिथ असते लोकांमध्ये. तर ते मिथ व्यवस्थित नाही. जर आपण लोकल आणि सीझनल फूड घेतले तर तेही आपल्याला कमी दरात हेल्दी डाएट करता येईल. आणि चौथा मुख्य प्रश्न त्यांच्या इथे मोटिवेशन आणि स्ट्रेस. जर ते मोटिवेटेड नसले तर 1 महिने म्हणजे आज सुरुवात करते आणि पुढच्या आठवड्यात ते सगळं विसरून जातात. तर त्याच्यासाठी आणि आपली जीवनशैली जर खूप आपण सोशल असलो, बार पार्टी असलं, हे सगळं असलं आणि आपल्याकडे सोशल स्ट्रक्चर असं आहे मीट आणि ईट हे कॉमन असतेच. तर त्याच्यापेक्षा जर आपण आपल्या मित्राला भेटायचं असलं तर चल वॉकला भेटूया किंवा पार्टीला जायचं असलं तर चला वॉकवर भेटूया, असं काही आपण केलं तर ते आपल्याला वेळ आणि आपल्याला जेवणासाठी जे नाही बोलता येत नाही ते सगळं टाळता येईल हे करण्यात. मग मोटिवेशन आणि स्ट्रेस साठी जसं आपण आधी बोललो की मेडिटेशन किंवा एक्सरसाइज हे सगळं आपल्याला मदत करतो आपली स्ट्रेस हँडल करायला किंवा मोटिवेशन ठेवायला. आणि जर आपले चांगले कंपनी असली, मित्रगण असले तर हे लॉंग टर्म मध्ये आपल्याला सस्टेनेबल डाएट जे म्हणतो हेल्दी डाएट ते करता येते. सध्या मधुमेहाचा सर्वाधिक भार हा भारतातील शहरी भागावर आहे. मात्र भविष्यात ग्रामीण भागात मधुमेहाची वाढ मोठ्या प्रमाणात होऊ शकते. खास करून जिथं वेगाने शहरीकरण होत आहे तिथं बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहामध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. याला अनुसरून डॉक्टर प्रमोद यांच्यासाठी माझा खास प्रश्न आहे की मधुमेह मॅनेज करताना जे लाईफस्टाईल मध्ये बदल करावे लागतात त्यात लोकांची संस्कृती किंवा रिजनल बॅलन्स यांचा विचार करता येईल का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बेसिकली नुसतं कल्चरल आणि रिजनल डिफरन्सेस नाही आहे पण त्याचे बरेचसे फॅक्टर्स असतात. वाईल ॲसेसिंग दी न्यूट्रिशनल नीड, प्रत्येक व्यक्तीचं न्यूट्रिशनल नीड वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीची खानपान करण्याची जी सवय असते ती वेगवेगळी असते आणि त्याच्या अनुरूप आपल्याला प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं डाएट द्यावं लागतं. आणि म्हणून आम्ही म्हणतो की इंडिव्हिज्युअलाइज द्यावं लागतं डाएट. सर याच्यासाठी कोणते फॅक्टर्स आहेत? सर कल्चरल डिफरन्सेस तुम्ही म्हटलं आहे, रिजनल डिफरन्सेस आहे,
वयानुसार पेशंटचे डिफरन्सेस जाऊ शकतात, पेशंटच्या ऍक्टिव्हिटीज प्रमाणे पेशंटचे डिफरन्सेस जाऊ शकतात, पेशंटचं वजन किती आहे त्याच्यानुसार पेशंटची रिक्वायरमेंट चेंज होऊ शकते आणि म्हणून आपल्याला डाएट इंडिव्हिज्युअलाइज करावं लागतं. आता पूर्वी हा कन्सेप्ट होता की एक प्रिंटेड डाएट चार्ट घ्यायचा आणि प्रत्येक व्यक्तीला देऊन द्यायचा आणि ही हॅज टू फॉलो दॅट डाएट. पण करंटली हा कन्सेप्ट असा नाही आहे. करंटली व्हॉट वी से इज आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं प्रेझेंट डाएट काय आहे ते बघावं लागतं. त्याच्या अनुसार आपण त्याच्या शरीरासाठी काय काय जरुरी आहे त्या फूड हॅबिट्समध्ये आपण त्याच्यात बदलाव करून द्यायचा. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज इंडिव्हिज्युअलाइज्ड डाएट अँड दॅट इज टू बी डन इन करंट सिनेरिओ. आता रिजनल डिफरन्सेसमध्ये यू कॅन सी की नॉर्थ इंडियन लोकांचं डाएट वेगळं असतं, साऊथ इंडियन लोकांचं डाएट वेगळं असतं, बेंगॉलीचं डाएट वेगळं असतं, गुजराती लोकांचं वेगळं असतं, महाराष्ट्रीयन लोकांचं वेगळं. सो इंडिया इज ए मल्टी डायव्हर्स मल्टीकल्चरल कंट्री. तर प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येकाला त्यांच्या कल्चरमध्ये जे डाएट आहे त्याच्या अनुसार आपल्याला त्यांना डाएट द्यावं लागतं. असं नाही आहे की डायबिटीज झाला म्हणजे साऊथ इंडियन लोक राईस कधीच नाही खाणार. इट इज रॉंग कन्सेप्ट. दे कॅन हीट. प्रोबॅबली राईसचा ग्लायसिमिक इंडेक्स थोडासा जास्ती असतो म्हणून लिमिटेड क्वांटिटीमध्ये घ्यावा लागतो आपल्याला. या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतात. तसंच प्रत्येकाच्या कॅलरीज रिक्वायरमेंट सुद्धा वेगवेगळ्या असतात. लहान मुलाच्या वेगळ्या असतात, मोठ्या माणसाच्या वेगळ्या असतात, एक लेबर असतो त्याच्या कॅलरी रिक्वायरमेंट वेगवेगळ्या असतात. sedentary people like us, we are sedentary people, so आमच्या कॅलरीज रिक्वायरमेंट कमी असतात. लठ्ठ लोकांमध्ये युअर एम इज टू रिड्यूस वेट, सो त्यांच्या कॅलरी रिक्वायरमेंट वेगळे असतात. लीन पेशंटमध्ये आपलं एम असतं की थोडंसं वेट वाढायला पाहिजे किंवा मेंटेन ठेवायला पाहिजे, त्यांच्या कॅलरीज रिक्वायरमेंट वेगवेगळे असतात. सो प्रत्येक व्यक्तीचं डाएट हे वेगवेगळं असतं आणि म्हणून आपल्याला न्यूट्रिशनिस्टची हेल्प घेणं खूप आवश्यक असतं. आणि देन वारंवार बरोबर फॉलोअप करून सुद्धा पेशंट व्यवस्थित डाएट घेत आहे की नाही ते बघितलं पाहिजे. सो दॅट दी पेशंट शुगर्स आर वेल कंट्रोल आणि मेटाबॉलिक कॉम्प्लिकेशन्स जे म्हणतो आम्ही, जसं कार्डिओव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन्स, रिनल कॉम्प्लिकेशन्स, किडनीचे आणि हार्टचे प्रॉब्लेम्स यायचे चान्सेस कमी असतात जर आपण ग्लुकोज लेवल व्यवस्थित कंट्रोल ठेवली तर. ओके, धन्यवाद डॉक्टर, धन्यवाद. बदलत्या सामाजिक ट्रेंड्समुळे कुटुंबाची संकल्पनाही झपाट्याने बदलते. त्यामुळे कुटुंबात मधुमेहाची काळजी आणि व्यवस्थापनाबद्दल चर्चा होते. मात्र तेवढं पुरेसं नाहीये. रोजच्या आयुष्यातील तणाव हे देखील मधुमेहाचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे डॉक्टर सुजीत, तुमच्यासाठी हा खास प्रश्न. लोक स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी माइंडफुलनेस आणि मेडिटेशन सारख्या पद्धतींचा वापर करतात. या पद्धतींचा रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी सकारात्मक परिणाम होऊ शकतो का, किंवा याची मदत होते का? जसे आपल्या देशात ताणतणाव वाढले तसं आपला मधुमेह वाढतच गेला. जसं अर्बनायझेशन तुम्ही म्हणाला, शहरीकरण झालंय आणि आपली धावपळ वाढत गेली, आपली मनशांती हरवली आणि डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयविकार, पॅरालिसिस, इतर सगळे आजार, इव्हन वजन वाढणं, ओबेसिटी हे वाढतच गेलं. जेव्हा कुठलाही माणूस ताणग्रस्त होतो तेव्हा त्याच्या अंगामध्ये फाईट और फ्लाईट असा रिफ्लेक्स तयार होतो. पूर्वी माणूस जंगलात राहायचा तेव्हा एकतर तो कोणाशी तरी मारामारी करायचा किंवा पळून जायचा आणि तेवढ्या कालावधीपुरतं त्याच्या अंगामधलं ब्लड प्रेशर, साखर, इतर काही द्रव्य वाढायचे. त्यासाठी कॉर्टिसॉल, ग्रोथ हॉर्मोन, ग्लुकॅगॉन, ऍड्रिनालिन आणि नॉर ऍड्रिनालिन नावाचे हॉर्मोन ऍक्च्युअली कारणीभूत असतात. आजकाल काय होतं की आपण आपल्या बॉसशी भांडू पण शकत नाही आणि आपण तिथून पळून पण जाऊ शकत नाही. त्या क्रॉनिक स्ट्रेसच्या सिच्युएशन मध्ये, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला बराच वेळ तसंच तग धरून राहावं लागतं आणि कायमचं वाढलेलं कॉर्टिसॉल अतिशय घातक ठरू शकतं. थोडा वेळ कॉर्टिसॉल वाढलं तर ते आपल्याला लाईफ सेव्हिंग पण असू शकतं, ते आपला जीव वाचवायला कारणीभूत ठरतं. पण कायम वाढलेलं कॉर्टिसॉल आणि हे सगळे हॉर्मोन्स आपल्याला अतिशय तापदायक असतात. या सगळ्या हॉर्मोनमुळे साखर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल सगळ्या गोष्टी वाढत जातात आणि आपण काही ना काही करून ताण मॅनेज करणं, तणावाचं नियंत्रण करणं अतिशय आवश्यक आहे. माइंडफुलनेस टेक्निक किंवा ध्यानधारणा आपण म्हणाला तसं, काही योगासनं आणि इतर काही गोष्टी, आपले छंद जोपासणं, इतर काही प्रकारचे व्यायाम ज्यामुळे ताणतणाव कमी होतो, त्याचे खूप वैद्यकीय रिसर्च जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आणि आपल्याला माहिती आहे की जे लोक तणाव व्यवस्थापन व्यवस्थित करू शकतात त्यांचा मधुमेह उत्तम प्रकारे कंट्रोल राहायला खूप मदत होते.
त्यामुळे परत तणाव व्यवस्थापन हा लाईफस्टाईलचा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. आपण म्हटलं की औषधं आणि जीवनशैली हे दोन मधुमेहाच्या ट्रीटमेंटचे दोन पार्ट आहेत. त्यातला तणाव मॅनेजमेंट किंवा तणावाचं व्यवस्थापन हा लाईफस्टाईल मधला आपण म्हणू अर्धा तरी 50% तरी महत्वाचा घटक आहे. त्यामुळे प्रत्येक मधुमेहाने स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काहीतरी वेळापत्रक आखणं आणि त्यावर ऍक्शन घेणं अत्यंत महत्वाचं आहे. ओके, धन्यवाद डॉक्टर. तर आपल्याला माहित आहे की लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा एकमेकांसोबत घनिष्ठ संबंध आहे. तर डॉक्टर अनिता, तुम्हाला काय वाटतं की जर एखादी मधुमेह असलेली व्यक्ती आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लठ्ठपणा येऊ नये म्हणून काळजी घेत असेल तर त्याचा मधुमेहावर कसा परिणाम होतो? हे खूप महत्वाचा प्रश्न आहे मधुमेहाच्या मॅनेजमेंटमध्ये. आता आमची जी प्रॅक्टिस आहे तिथे प्रत्येक पेशंट जेव्हा डायबिटीजच्या येते तो विचारते की डॉक्टर आम्ही याला रिव्हर्स करू शकतो का. आणि बरेचसे सेंटर्स सुरू आहे की डायबिटीज रिव्हर्सल पॉसिबल आहे, डायबिटीज रिव्हर्सल पॉसिबल आहे. म्हणजे डायबिटीज एकदा झाली की राहतेच आयुष्यभर, पण त्याला परत आपल्याला नॉर्मल करता येते का. तर ते आणि लठ्ठपणाचे ट्रीटमेंट ह्याच्यावर खूप संबंध आहे. जर आपण लठ्ठपणा टाळू शकलो तर डायबिटीस टाळू शकतो. दुसरा, जर लठ्ठ असेल माणूस, पेशंट जर लठ्ठ असेल आणि त्याचं वजन करून आपण नॉर्मल वजनावर आणलं तरी ते डायबिटीज आपलं म्हणजे ब्लड शुगर्स व्यवस्थित होतात. ते एवढं थिक संबंध आहे डायबिटीस आणि लठ्ठपणाचा. तर आधीपर्यंत लठ्ठपणाचं एवढं प्रमाण नसल्याने लोकांमध्ये भ्रांती होती की जर आपले गोळी घेणे म्हणजे चांगलं नसते किंवा ऑपरेशन केलं तर चांगलं नसते. म्हणजे आमच्याकडे लठ्ठपणा असंही येते की ते फक्त व्यायाम केल्याने खूप जास्त एफर्ट्स लागतात आणि कधी कधी ते शक्यही नसते. तर त्याच्यासाठी आम्ही औषधही देतो. लठ्ठपणा आहे त्याच्याबद्दल थोडासा गैरसमज असते लोकांमध्ये की हे शक्यपर्यंत आपल्या विल पॉवरची कमतरतामुळेच आहे आणि आपण करू शकतो, आम्ही करू. ते औषध शक्यपर्यंत टाळा किंवा ऑपरेशन किंवा हे कोणतेही दुसरं सपोर्ट न घेता स्वतःच्या बलबुतेवर हे करायला पाहिजे असं त्यांची समज असते. पण ते आणि त्याच्यात ते वर्षानुवर्ष घालत असतात आणि हे लठ्ठपणाचा परिणाम असा होते की डायबिटीस झाली आणि जर काही आपण जास्तच वेळ घालला त्याच्यात तर ते परत वेट लॉस केल्यानंतरही तेवढं चांगलं रिझल्ट मिळत नाही. तर म्हणजे जेवढं लवकर आपल्याला वजन नियंत्रणात करणं शक्य असेल तेवढं करायला पाहिजे डायबिटीस टाळण्यासाठी. आणि डायबिटीस असलं आणि जर आपण वजन कमी केलं म्हणजे शरीराच्या समजा तुमचं वजन 100 किलो आहे आणि आपण त्याला 75 वर आणलं, 10% to 20-30% जे वेट लॉस असते पुढच्या 3 महिने 6 महिन्यात केलं तर हे शुगर वगैरे सगळं जाऊ शकते. म्हणजे डायबिटीस तुम्ही टाळू शकतात. तर जसं म्हणून हे लठ्ठपणा कमी करणे, टाळणे, वजन वाढ रोखणे हे सगळं डायबिटीस रोकथाम आणि ट्रीटमेंट मध्ये खूप महत्वाचं ठरते. त्याच्यात आपल्याला डाएट असो, एक्सरसाइज, ड्रग्ज किंवा सर्जरी कोणत्याही मदत घेऊन हे सगळं करायला पाहिजे. ओके, थँक्यू सो मच डॉक्टर. रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होत असते आणि हे जाणून घेण्यासाठी नियमित तपासणी करणं आवश्यक आहे असं बोललं जातं. त्यामुळे माझा पुढचा प्रश्न डॉक्टर प्रमोद यांना आहे की आपण जे जीवनशैलीत बदल करत आहोत त्याचे परिणाम जाणून घेण्यासाठी नियमित ब्लड शुगर मॉनिटरिंग किती आवश्यक आहे याबाबत तुम्ही थोडी माहिती द्याल का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की काही वर्षांपूर्वी आम्ही म्हणत होतो की डायबिटीज मॅनेजमेंटसाठी किंवा मधुमेहाच्या ट्रीटमेंटसाठी 3 गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे: आहार, व्यायाम आणि औषधी. पण करंटली एक चौथा घटकही याच्यात ऍड केलेला आहे, तो म्हणजे ब्लड शुगर मॉनिटरिंग. ब्लड शुगर कंट्रोल कसा आहे हे चेक करणं खूप आवश्यक आहे. अनलेस तुम्ही ब्लड शुगर रेग्युलर चेक करा, तुम्हाला कधी माहितीच नाही पडणार की तुमचं शुगर कंट्रोलमध्ये आहे की नाही आहे. आता आपण म्हणतो की बऱ्याचदा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट, पण या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा आपल्या ग्लुकोज लेवलवर किती इफेक्ट येतो हे माहिती कसं पडेल? अनलेस यू सी यू कांट जज इट. म्हणून आपण ते वारंवार चेक करायलाच पाहिजे. आणि ब्लड ग्लुकोज लेवल कंट्रोलमध्ये आहे की नाही हे बघायसाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत.
रेग्युलर तुम्ही फिंगर प्रिकनी शुगर चेक करू शकता किंवा 3 महिन्याचे ॲव्हरेज कंट्रोल HbA1c आम्ही ज्याला म्हणतो ते करू शकता किंवा नाउएडेज इव्हन कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यात एक डिव्हाइस आपल्या हातावर किंवा पोटावर लावल्या जातं आणि दॅट विल मेजर युअर ग्लुकोज लेवल कंटिन्युअसली. त्याच्यामुळे आपण काय खातो आहे, काय एक्सरसाइज करतो आहे आणि त्याचा इफेक्ट किती येतो आहे हे आपल्याला कळेल. कोणत्या डाएटनी आपलं ग्लुकोज लेवल वाढतं, कोणत्या डाएटनी आपलं ग्लुकोज लेवल मेंटेन्ड असतं हे आपण जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. सोबतच आपण बऱ्याचशा मेडिसिन सुद्धा डायबिटीजमध्ये घेत राहतो. या मेडिसिन्सनी ब्लड शुगर कधी कधी वाढलेली ब्लड शुगर कमी व्हायची सुद्धा संभावना असते. म्हणून ते सुद्धा आपण चेक केल्याशिवाय आपल्याला माहिती पडणार नाही आणि याच्यासाठी ग्लुकोज लेवल रेग्युलर चेक करणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. लॉंग टर्म मध्ये आपले डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करायचं असेल तर आपलं ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन किंवा HbA1c आम्ही ज्याला म्हणतो ते खूप चांगलं कंट्रोल राहायला पाहिजे. आयडियली ग्लुकोज HbA1c लेवल शुड बी लेस दॅन 7% आणि if you can bring it down to below 6.5 it is very good, but at the same time hypoglycemia ची रिस्क नको वाढायला. so your target HbA1c should be as low as possible. सोबतच तुमच्या ग्लुकोज लेवल फास्टिंग ग्लुकोज लेवल जवळपास 80 ते 120 च्या मध्यात राहायला पाहिजे आणि पोस्ट मील ब्लड शुगर आम्ही ज्याला म्हणतो जेवणानंतर 2 तासांनी जी आपण ग्लुकोज लेवल चेक करतो दॅट शुड बी लेस दॅन 180 mg/% असं राहायला पाहिजे. सो दॅट यू कॅन मेंटेन युअर ग्लुकोज लेवल वेल अँड प्रिव्हेंट दी लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स ऑफ डायबिटीज. ओके, थँक्यू सो मच डॉक्टर. तर आता माझा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असा आहे आणि हा प्रश्न आहे डॉक्टर सुजित यांच्यासाठी. तर रोजच्या आयुष्यात आपण हेल्दी बदल करायला जातो, मात्र यात खूप अडचणी येतात. खास करून ज्यांचं आयुष्य खूप बिझी आहे अशा लोकांसाठी तुमच्याकडे काही टिप्स किंवा स्ट्रॅटेजी आहे का? आपल्याला जे बिझी लोक आहेत त्यांनी अजिबात तब्येतीची हेळसांड करावी आणि खूप काम करावं असं मी काही म्हणत नाही. आपल्याला जेवढा काही वेळ असेल त्याचा आपण पूर्ण वापर करावा. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जे कोण तज्ञ डॉक्टरांकडे जातो त्यांच्या सूचना 100% पाळाव्यात. म्हणजे मग आपल्याला स्वतः खूप काम करायची गरज पडत नाही. सगळ्यांकडे जो असणारा मोबाईल त्याचे जरा विधायक पण उपयोग आपण याच्यात करून घ्यावे. सरळ 10-15 गजर लावून घ्यावे. उठावं कधी, झोपावं कधी, टाइम फिक्स करून टाकावे. व्यायाम कधी करायचा, जेवायचं कधी, त्याच्या वेळांसाठी आपण सरळ गजर लावून टाकावे. साखर तपासणी, किडनीच्या इतर तपासण्या, डॉक्टरांची अपॉइंटमेंट त्याचं पण आपण मोबाईलमध्ये वेळापत्रक बनवून टाकावं. ते आपल्याला खूपच मदतीचं ठरतं. पूर्वी असं वाटायचं की एका वेळा एकदम 1 तासभर व्यायाम केला तरच उपयोग होतो, पण आता नवीन नवीन रिसर्च सांगतो की 5-5 मिनिटाच्या कालखंडामध्ये पण थोडे थोडे व्यायाम जर करू शकलो तरी सुद्धा ते आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकतात. मग त्याच्यासाठी आपण मुळामध्ये 5 मिनिटं मध्ये जोर बैठकामध्ये जागच्या जागी चालणं, जागच्या जागी पळणं, थोडं फिरून येणं, सूर्यनमस्कार घालणं, इतर छोटे छोटे व्यायाम काही करू शकतो. रोजचं 5-10 मिनिटं कुठलीही ध्यानधारणा, झोपायच्या आधी, झोपून उठल्यानंतर, इतर वेळेला कुठल्या पण छोट्या छोट्या बदलांमुळे आपल्याला बॉडीमध्ये खूप चांगले सकारात्मक उपयोग होऊ शकतात. आणि शेवटी असं आहे की आपण काम खूप करतो. मी मगाच म्हटलं तसं जे लोक म्हणतात की आम्हाला वेळ नाही, त्यांना खरंच आयुष्यामध्ये वेळ कमी मिळतो, त्यांचं आयुष्यमानच कमी होतं. त्यामुळे आपण कितीही बिझी असू, आपलं काम आणि इतर गोष्टी किती महत्वाच्या असल्या तरी आपल्या तब्येतीपुढे काहीच नसते, प्रत्येकानेच लक्षात ठेवावं. त्यामुळे छोट्याशा गोष्टी, मोबाईलच्या टेक्नॉलॉजी पासून ते आपल्या जीवन पद्धतीमधल्या छोट्या छोट्या बचतींचा आपण वापर केला पाहिजे. झोप घेणं हे पण अतिशय महत्वाचं आहे. 1 तास आपण रात्री 12 नंतर जर घालवला तर आपल्या आयुष्याचे 2 तास खर्च पडतात आणि आपण जर 1 तास व्यायाम केला तर आपल्याला 3-3.5 तास मिळतात. तर जे लोक खूप बिझी आहेत आपल्या बिझनेसमध्ये त्यांनी साधा फायदा तोट्याचा विचार करावा आणि आपल्या मधुमेहाला चांगलं नियंत्रित करावं. धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर अनिता खंडेलवाल, डॉक्टर प्रमोद गांधी आणि डॉक्टर सुजित चंद्रात्रेया, आपल्या सर्वांचे आभार. या सेशनमध्ये जीवनशैलीत बदल करून मधुमेहावर मात कशी करता येईल याबाबत दर्शकांना या माहितीचा नक्कीच उपयोग झाला असावा अशी मी आशा करते. तर डॉक्टर या वेबिनारमध्ये सहभागी झालात आणि तुमचे मौल्यवान विचार आमच्यापर्यंत पोहोचवले आणि आम्हाला महत्वाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. त्याचबरोबर USV सिरीज वेबिनार मधील आजची चर्चा इथेच थांबवते. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.